अमरावतीच्या शादीत ठाण्याचा अब्दुल्ला दिवाना एकनाथ शिंदेंवर संजय राऊतांचा हल्लाबोल। भाऊ एकत्र येऊ नये म्हणून तडफड सुरू असल्याचाही दावा। मुंबईत आमच्यात उद्धव ठाकरेंचीच ताकद जास्त, उद्धव ठाकरेंना विचारात घ्यावं लागेल। बीएमसी निवडणुकीच्या प्रश्नावर शरद पवार यांचं मोठं वक्तव्य। लोकसभेलाही रात्री बँक उघडली होती। रात्री लोकांची सेवा करणारी ही पहिलीच बँक। लोकांनी यातून काय समजायचंय ते समजून घ्यावं। बँक रात्री उघडल्यावरून पवारांचा निशाणा। प्रत्येकाला पूजापाठ करण्याचा अधिकार, गोगावलेंवरील अघोरी पूजेच्या आरोपांवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। अमरावती जिल्ह्यात पेरणीची लगबग सुरू। सोयाबीन पाठोपाठ कापसाची मोठी लागवड। शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा। वाखरी ते पंढरपूर पालखी मार्गावर 2 महिन्यातच तडे। रस्त्याला भेगा पडल्यानं आषाढी पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण। रायगड जिल्ह्यात काल मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ। काल दुपारी नदीची पाणी पातळी 14.90 मीटरवर। वाशिममधील व्यवहारे गल्लीत 2 गटात तुफान राणा, तलवारी, लोखंडी रॉड आणि इतर शस्त्रास्त्र घेत एकमेकांवर हल्ला। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तणावपूर्ण शांतता। नायगावमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे विजेचा ट्रान्सफॉर्मर उन्मळून पडला। ट्रान्सफॉर्मर पडतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद।